श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते। तर बघा, आपल्याला नेहमी प्रश्न पडलेला असतो, आपण कुठल्याही पूजेला जेव्हा आपण हे नारळ असतं ते नारळ आपण कलशावर भरत असतो। कलशावर जे नारळ ठेवत असतो आणि पूजा वगैरे झाली, मग ती लक्ष्मीपूजन असो, धनत्रयोदशी असो किंवा कुठलीही पूजा असो, जर आपण कलशावर जर नारळ ठेवतोय आणि ते नारळ पूजा झाल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं, हा प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडत असतो। तर कोणी ते नारळ विसर्जन करतं, कोणी त्याला वाहून देतं, तर त्याला कोणी फोडून खातं। तर बघा, हे दोन सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असतात। पहिला प्रश्न म्हणजे कळशावर ठेवलेल्या नारळाचं काय करायचं, आणि पूजेला आपण शेजारी जेव्हा जो नारळ ठेवतो, शेंडी देवाकडे करून जेव्हा आपण ते नारळ ठेवत असतो, तर या दोघी नारळांचं काय करायचं। तर दोघी नारळांचे वेगळे वेगळे त्याचे मार्ग आहेत। पहिली गोष्ट म्हणजे जे कळशावर नारळ ठेवतो, तर तो नारळ आपण कलशावर ठेवलेला नारळ हा आपण वरुण राजाच्या स्वरूपामध्ये आपण त्याला ठेवलेला असतो आणि त्याची आपण पूजा करत असतो। किंवा आता आपण गुरुवारचे जे महालक्ष्मीचे व्रत करतो, तर त्या गुरुवारच्या महालक्ष्मीच्या व्रताला आपण लक्ष्मीचा मुखवटा म्हणून किंवा लक्ष्मीचं रूप म्हणून, माता लक्ष्मीचं रूप म्हणून आपण त्याला ठेवलेलं असतं। त्याच्यामुळे असंच आपण त्याला खाऊ शकत नाही, फोडून खाऊ शकत नाही, तर त्याला वाहून द्यायचं। किंवा मग जर तुमच्या इथं व्हायला जागा नसेल, तुम्ही म्हणणार की पाण्याचं प्रदूषण का करायचं, तर सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट करायची, जसं आपण गणपतीच्या वेळेस घरी बकेट घेतो आणि त्या बकेटमध्ये आपण 5 वेळेस गणपती बाप्पाची डुबकी मारतो, खालून वरून करतो, तसंच घरी एका भांड्यात पाणी घ्यायचं, ते नारळ 5 वेळेस त्याला बुडवायचं, खालून वरून बुडवायचं आणि तुमच्या शेतामध्ये जागा असेल तर शेतामध्ये जाऊन ते नारळ पुरून यायचं। किंवा सिटीमध्ये शेत नसेल तर एखाद्या अशा ठिकाणी जाऊन टाकून या की जिथं कोणाला धक्का लागणार नाही, कोणाचा हातबोट लागणार नाही, अशा ठिकाणी ते नारळाचं विसर्जन करून या। परंतु ते मुळीच खाऊ नका ते नारळ। ते नारळ फोडून खाण्याचा प्रयत्नही नका करा, कारण आपण ते लक्ष्मी मातेचं रूप दिलेलं असतं। आणि दुसरं एक असतं, जे आपण पूजेच्या शेजारी जे नारळ ठेवलेलं असतं त्याचं काय करायचं, तर ते नारळ आपण प्रसाद म्हणून ठेवलेला असतो, म्हणून ते नारळ तुम्ही फोडून खाऊ शकतात आणि घरातल्या सगळ्या लोकांना तुम्ही त्याचा प्रसाद वाटू शकतात, सगळ्यांना त्याला प्रसाद म्हणून देऊ शकतात। तर प्रत्येक वेळेस, प्रत्येक पूजेच्या वेळेस पडलेला हा मोठा प्रश्न असतो की ह्या नारळाचं करायचं तरी काय। आणि बायांना सगळ्यात मोठा आनंद तो होतो, नारळ आलं, ओलं नारळ, की इडली डोस्यासोबत ओली चटणी करतात आणि ओली चटणीला हे नारळ कामात येईल व आप्यांना हे नारळ कामात येईल, असं प्रत्येकाचं म्हणणं असतं। तर नका, तसं करू नका। दोघी नारळांचा वेगळा वेगळा प्रश्न असतो आणि दोघी नारळांच्या प्रश्नांचं उत्तर मी माझ्या या व्हिडिओमधनं तुम्हाला दिलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा। श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।